543 हा आकडा गेली कित्येक दशक भारतीय राजकारणाचं केंद्र आहे. पण 2029 मध्ये दिल्लीच्या संसदेचं चित्र पूर्णपणे बदललेलं असेल. 543 खासदारांची जागा आता 816 खासदार घेणार आहेत. हे भारताच्या लोकशाहीतलं आजवरचं सर्वात मोठं स्थित्यंतर असणार आहे. नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. मागील भागात आपण 2029 नंतर महाराष्ट्राची विधानसभा कशी असेल याबाबत सखोल माहिती जाणून घेतली. तो व्हिडिओ ज्यांनी पाहिला नसेल त्यांच्यासाठी व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तसेच आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि राजकीय अभ्यासक, नेते, कार्यकर्ते तसेच जास्तीत जास्त जनतेपर्यंत तो पोहोचवा ही विनंती. मंडळी, आपण आजही अशाच एका विषयाचा वेध घेणार आहोत जो देशाच्या सत्तेचं केंद्रच हलवून टाकणार आहे. तो विषय म्हणजे 816 खासदारांची नवीन संसद. भारताच्या राजकारणाला कोणतं वळण देईल हे आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. तुम्हाला माहीतच असेल, नवीन संसद भवनाची क्षमता आता 888 खासदार बसण्याची झाली आहे. हे बांधकाम केवळ भव्यतेसाठी नाही तर भविष्यातील 816 खासदारांच्या सोयीसाठी करण्यात आलं आहे. देशाची लोकसंख्या आता 140 कोटींच्या पार गेली आहे. सध्याच्या परिस्थितीत एका खासदारावर 25 ते 30 लाख लोकांची जबाबदारी आहे. लोकशाहीच्या नियमानुसार एका खासदाराकडे साधारण 10 ते 15 लाख मतदार असायला हवेत, हे असं गणित आहे. हे प्रमाण संतुलित करण्यासाठी आता खासदारांच्या जागा वाढवणं हाच एकमेव पर्याय उरला आहे. जागा वाढवण्याचा निर्णय देशाच्या मोदी सरकारने घेतला आहे, पण त्यात एक राजकीय पेच देखील निर्माण झाला आहे. जागा वाढवताना सर्वात मोठा वाद तो उत्तर आणि दक्षिण भारताचा आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यात लोकसंख्या जास्त वाढली तर तामिळनाडू, केरळने ती नियंत्रणात ठेवली. मग ज्यांनी नियम पाळले त्यांच्या जागा कमी होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने त्यावर एक तोडगा काढून इथे प्रो राटा पद्धत वापरण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्रो राटा म्हणजे कोणाचीही जागा कमी न करता सर्वांच्या जागा एकाच टक्केवारीत वाढवल्या जातील. या नियमामुळे किंवा निर्णयामुळे महाराष्ट्राच्या 48 जागा वाढून 72 होतील, तर उत्तर प्रदेशच्या 80 जागा 120च्या घरात जातील. कोणाचंही नुकसान होणार नाही, पण संसदेचा आकार मात्र आता मोठा होईल. या नव्या संसदीय राजकारणात महाराष्ट्राचं वजन वाढेल की कमी होईल हेही आपल्याला पाहायला पाहिजे. महाराष्ट्रात सध्या 48 खासदार आहेत. जागा 72 झाल्या तर केंद्र सरकार बनवण्यात महाराष्ट्राचा वाटा किती मोठा असेल याचा विचार आता आपण करायला पाहिजे. सध्या उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे 72 खासदार देणाऱ्या महाराष्ट्राचा शब्द दिल्लीत अधिक खणखणीतपणे ऐकला जाईल असं आता सर्वांना वाटायला लागलंय. लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना, महिला आरक्षण यामुळे देशाचं आणि राज्याचं राजकीय समीकरण जसं बदलणार आहे तसंच ते राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातही बदलणार आहे. उदाहरण सांगायचं झालं तर जळगाव जिल्ह्यात आज 2 खासदार आहेत. तिथे 2029 नंतर 3 खासदार होऊ शकतात. यामुळे जिल्हा स्तरावरची गटबाजी आणि उमेदवारीचे दावे हे पूर्णपणे भविष्यात बदलून जातील. या पुनर्रचनेनंतर देशाच्या राजकारणात एक मोठा ऐतिहासिक बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा बदल म्हणजे संसदेतील 816 जागांमधील 33% म्हणजेच साधारण 273 जागा महिलांसाठी राखीव असतील. भारताच्या संसदेत आजवर कधीही न झालेली ही एक प्रचंड मोठी क्रांती म्हणावी लागेल. यामुळे प्रस्थापित पुरुष नेत्यांच्या अनेक मतदारसंघांवर गदा देखील येणार आहे. कोणाची तिकीट कापली जाणार आणि कोणत्या नवीन महिला नेत्या उदयास येणार हा 2029 मधला सर्वात मोठा सस्पेन्स असेल. नवा संसदीय भारताचा नकाशा कसा असेल हे आपल्याला अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे. पण माझ्या मनात एक प्रश्न आहे,
खासदारांच्या जागा वाढल्यानंतर खरंच सामान्य माणसाचा आवाज संसदेत पोचेल का, की फक्त राजकीय पक्षांची सोय होईल? भ्रष्टाचार कमी होईल की वाढेल? मंडळी, 816 खासदारांचा हा नवा भारत तुम्हाला कसा वाटतो? कमेंटमध्ये तुमचं मतही नक्की द्या. या मालिकेचा पुढचा भाग महिला आरक्षणावर असेल, तो पाहायला मात्र विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा त्र्यंबक कापडे डिजिटल आणि पुढील भागाचं नोटिफिकेशन प्राप्त होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला कोणतेही पैसे लागत नाही. या उलट मोफत माहितीचा लाभ आपल्याला होतो, तो आपण प्राप्त करावा अशी आमची विनंती आहे. धन्यवाद.